आता इथे लिहिलंय कोष्टकेषु प्रदत्त शब्देषु उपयुक्त विभक्तिं योजयित्वा रिक्त स्थानानी पूरयत। म्हणजे काय, इथे जे दिलेले शब्द त्याची विभक्ती योग्य वापरा। आता आपल्याला बघ, अहम ह्यानी एक करून दाखवले, अहम रोटिकाम खादामी। आता इथे अहम करताय, मी काय खातो, जसं आपण मराठीमध्ये करतो की मी काय खातो, तर मी चपाती, रोटिका म्हणजे चपाती, मी चपाती खातो। मग आता इथे चपाती काय एक कर्म आहे, ओके। तर संस्कृत मध्ये जेव्हा आपल्याला कर्म करायचं असेल तेव्हा आपण द्वितीय विभक्ती वापरतो। मग आता इथे शब्द कुठला पण असो, म्हणजे पुल्लिंग असो, स्त्रीलिंग असो, नपुंसकलिंग असो, त्याची द्वितीय विभक्ती वापरणार। मग आता त्याच्याप्रमाणे आता तो काय आहे, म्हणजे एकवचन आहे, द्विवचन आहे का बहुवचन आहे, त्याच्याप्रमाणे आपण द्वितीय विभक्तीचं रूप वापरणार। मग आता जर आपण आपले शब्द बघितले, आता हे शब्द बघितले, हे पुल्लिंग शब्द आहेत। पुल्लिंग बालकचं दोन्ही ह्याचं रूप काय आहे, बालकम, बालकौ, बालकान। नंतर जर बालिका शब्द बघितला स्त्रीलिंग, तर बालिकाम, बालिके, बालिकाहा, ओके। आणि पुष्प बघितलं तर पुष्पम, पुष्पे, पुष्पाणी, हे द्वितीयची रूप आहेत। मग आता इथे अहम रोटिका खादामी, म्हणजे खादामी आहे म्हणजे एक वचन आहे, म्हणजे एकच चपाती खातोय, आणि रोटिका म्हणजे ती चपाती, म्हणजे हे स्त्रीलिंगाप्रमाणे चालणार, म्हणून बालिकाम, इथे बालिकाम सारखं लागलं रोटिकाम। मग आता त्वम पिबसी, आता जल, ते जल, जल काय आहे नपुंसकलिंग, म्हणजे पुष्पम सारखं जाणार, म्हणजे काय येणार जलम, त्वम जलम पिबसी। तर छात्र हा पश्यती, सगळीकडे बघितले एकवचन आहेत सगळीकडे, ओके बरोबर ना। एकवचनचा आपला तक्ता काय होता, ती, तहा, त, सी, तहा, थ आणि मी, महावह। मग सगळीकडे एकवचन आहे। मग छात्र हा काय बघतोय, छात्र दूरदर्शन बघतो आहे। मग दूरदर्शन कसा शब्द चालणार, दूरदर्शनम पश्यती, सगळीकडे इकडे काय येणार, द्वितीय विभक्ती येणार। काय येणार, कुठली विभक्ती येणार, द्वितीय विभक्ती येणार, कारण हे सगळे कर्माचे शब्द आहेत, म्हणजे छात्र हा करताय इकडे आणि तो बघतोय। आता वृक्ष हा पवन पिबंती विचारलंय आणि पवन विचारलंय, मग काय येणार परत याचं द्वितीयचं रूप, पवनम, वृक्ष हा पवनम पिबंती, तो वारा, म्हणजे हे बालकम सारखं चालणार। कथा, आता कथा कसं चालणार, कथा ती कथा म्हणतो आपण, ती गोष्ट, म्हणजे हे कसं चालणार श्रीलंगाप्रमाणे। पण आता इथे ताहा लिखंती, काय लिहितात ते कथा, म्हणजे परत इथे कथा कर्म आहे, मग कथा कोणासारखं चालणार, ती कथा, म्हणून बालिकासारखं चालणार। मग बालिकाम तसं कथाम, ता कथाम लिखंती, हे इथे अनेक वचन जे आहे ते ताहासाठी आहे, कथांसाठी नाहीये, ओके। आता जंतुशाला, जंतुशाला म्हणजे काय, लॅबोरेटरी, ओके, म्हणजे जिकडे प्रयोग करतात त्याला जंतुशाला म्हणतात। आता मी गच्छावहा, आवाम गच्छावहा, म्हणजे काय येणार, आम्ही जंतुशाला, आम्ही जातो, पण कुठे जातोय, जंतुशालामध्ये जातोय। मग काय येणार, जंतुशाला, ती जंतुशाला, म्हणजे स्त्रीलिंगी रूप आहे। मग बालिकाम सारखं आवाम जंतुशालाम गच्छावहा, काय येणार, आवाम जंतुशालाम गच्छावहा, ओके, आवाम जंतुशालाम गच्छावह। म्हणजे इथे सगळीकडे इन शॉर्ट द्वितीय हे विभक्तीचं रूप आलंय या सगळ्या पाची लाईन मध्ये। द्वितीय विभक्तीचं रूप कधी येतं, जेव्हा तो शब्द हा कर्म असतो त्या वाक्यातला, तेव्हा आपण द्वितीय विभक्तीचं रूप म्हणतो। कर्म म्हणजे काय, इंग्लिश मध्ये म्हटलं तर ऑब्जेक्ट आहे ते, ओके, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, ओके।